आज बनवूया व्हेज कुरकुरे मोमोज। त्यासाठी आपल्याला कोणतेही व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं, त्यात चॉप करून घेतलेलं आलं आणि लसूण घालून घेतला। नंतर या ठिकाणी मी शिमला मिरची, गाजर, पत्ताकोबी, सोयाबीनची वडी चॉपरला छान बारीक करून घेतली आहे। बीन्स पण घेतलेले आहे मी या ठिकाणी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही व्हेजिटेबल्स घेऊ शकतात, ते टाकून घ्यायचे आहे आपल्याला। नंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, व्हिनेगर घालायचं, नंतर डार्क सोया सॉस, मिरेपूड घालून छान एक 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला परतवून घ्यायचं आहे। जास्त शिजवून द्यायचं नाही, थोडा क्रंचीनेस भाज्यांचा राहायला हवा, जस्ट ते मीठ आणि ते सर्व त्याला कोट व्हायला पाहिजे म्हणून। नंतर एका बाउलमध्ये मैदा, मीठ, थोडं तेल घालून आपल्याला एक गोळा भिजवून ठेवायचा आहे, तो 10 मिनिटासाठी रेस्टिंगला द्यायचा। नंतर तुम्ही एक पोळी करून त्याचे कट करू शकता पार्ट, किंवा छोट्या छोट्या पुऱ्या करून त्याचा सुद्धा शेप देऊ शकता। तुम्हाला हव्या त्या आकारमध्ये मोमोचा शेप या ठिकाणी देऊन द्यायचा आहे। नंतर आपल्याला कोट करण्यासाठी एक स्लरी बनवायची आहे। त्या स्लरीमध्ये आपल्याला समप्रमाणामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे, मिरेपूड घालायची, तिखट आणि मीठ चवीनुसार, आणि पाणी घालून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळही आणि खूप जास्त घट्टही करायचं आहे आपल्याला। जस्ट त्या मोमोजला ते कोड होईल चांगलं, या पद्धतीने आपल्याला ते बॅटर बनवून घ्यायचं आहे। नंतर छानपैकी ते मोमोज आपण बनवून घेतलेले ते यामध्ये डिप करायचे, आणि नंतर ब्रेड क्रम्सला आपल्याला त्याला छान अप्लाय होतील त्या पद्धतीने लावून घ्यायचे आहे। नंतर आपण डीप फ्राय करून घ्यायचं आहे। खूप जास्त हाय पण गॅस ठेवायचा नाही, कारण आपले ब्रेड क्रम्स राहतील बाहेरच्या बाजूने, जेणेकरून ते जळून जातील। थोड्या हाय टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे। तयार आहे या ठिकाणी व्हेज कुरकुरे मोमोज। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच तुम्हाला इझी रेसिपी बघायला मिळतील। भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।